बटाट्याचे पराठेची रेसिपी दिसायला असते सिंपल, पण इतके टेस्टी असतात. सगळ्यांना घरात खूप जास्त आवडतात व सगळ्यात जास्त बनणारी रेसिपी हीच असते. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारी, खूप टेस्टी अशी. तर त्यासाठी ना बॉईल बटाटे असतात ना, त्यांना मॅश करून घ्यायचे. त्याच्यानंतर आहे ना, मॅश करून झाले ना, तर गॅस ऑन करून ना कढई ठेवून त्यात तेल टाकायचं व तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. तेल छान कडकडीत गरम झालं ना, त्यात मोहरी आणि जिरे टाकायचं व त्याला पण छान असं फ्राय होऊ द्यायचं. जोपर्यंत ते पूर्णपणे फ्राय होत नाही ना, त्यानंतर त्यात ना अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट टाकायचं. हिरवी मिरची थोडीच टाकायची, 1-2च, जेणेकरून त्याच्यात तिखटपणा जास्त नको यायला. त्याच्यानंतर ते छान लाल झालं ना, त्यात कांदा टाकायचा. कांदा पण फक्त 1-2 मिनटं परतवायचा. त्याच्यानंतर सगळे मसाले टाकायचे. मसाल्यांमध्ये चटणी, गरम मसाला, तिखट, हळद व आपला धना पावडर असतो तो टाकायचा. व मला मॅगी मसाला आवडतो म्हणून मॅगी मसाला टाकला. सगळे मसाले 1-2 मिनटं छान फ्राय करायचे. त्याच्यानंतर ते छान प्रकारे फ्राय झालं ना, तर मॅशर आपले बटाटे जे मॅश केले होते ना ते टाकायचे व त्याला मिक्स करायचं. छान प्रकारे मिक्स झालं ना, त्यात थोडं वरतून मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची भरपूर सारी व निंबूचा रस टाकायचा. निंबूचा रस हा थोडाच टाकायचा, खट्ट नको लागायला. थोडाच निंबूचा रस टाकला ना, तर हे गॅस बंद करायचं. हे रेडी आपली बटाट्याची चटणी. त्यानंतर ते गार होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आहे ना, आपण जसं कणिक मळतो ना चपातीचं, तसंच कणिक मळायचं. त्याच्यात मीठ आणि तेल टाकून कणिक मळलं होतं. त्याच्यानंतर त्याचा एक गोळा घेतला व त्याला आहे ना थोडा लाटून घेतला, हे ना पुरीचा आकारासारखा लाटून घेतला. त्याच्यानंतर बटाट्याचे जे हे होतं ना, त्याचा गोल घेतला मी छान असा व तो याच्यात भरला, चपातीच्या याच्यात. त्याच्यानंतर त्याला आहे ना लॉक करून दिलं व त्याला ना पीठ लावून आहे ना मस्त सॉफ्ट हाताने लाटून घ्यायची. जास्त ना भर द्यायचं नाही, जेणेकरून ती बटाट्याचे हे राहतं ना ते फाटून जातं. व जो थोडासा बटाटा दिसायला लागला ना, त्यावरतून ना पीठ टाकून लाटायचं. घाबरायचं नाही की बटाटा दिसतोय आणि ते फाटेल वगैरे, घाबरायचं नाही. फक्त सॉफ्ट हाताने त्याला लाटून घ्यायची छोटे छोटे. त्याच्यानंतर आहे ना तवा गरम झाला ना, त्यावर आहे ना तूप टाकायचं. तूप नसेल तर तेल टाकायचं. त्यानंतर त्याला बटाट्याच्या पराठ्याला टाकून द्यायचं व त्याला एक साईड छान फ्राय होऊ द्यायचं, शिजू द्यायचं. त्याच्यानंतर वरतून मी ना तूप लावलं होतं, तूप नसेल तर तेल लावा. एक साईड शिजून झाली ना, त्याला परतवून द्यायचं. हा मसालेदार पराठा नक्की ट्राय करा, खूप टेस्टी बनतो. आमच्या घरात खूप जास्त आवडतो. दोघी साईड परतवून झालं ना, तर टेस्टी असा पराठा रेसिपी रेडी आपली आली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी बनली होती.